कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागा आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी खरं तर मतदानाची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। आपण आहोत कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला या गावामध्ये या ठिकाणी पाहतोय की मोठ्या संख्येने मतदार राजा आहे तो बाहेर पडलेला आहे आणि मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावताना पाहायला मिळतोय। खरं तर पुरुषांबरोबरच महिला देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि लिंगनूर दुमाल्याच्या या मतदान केंद्रावरती आता मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने रांगा लावून या ठिकाणी मतदार आहेत ते या ठिकाणी मतदान करताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात 24 लाखापेक्षा अधिक मतदार आहेत आणि 2000 पेक्षा अधिक मतदान केंद्रांवरती ही मतदान प्रक्रिया सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण परिसरात मोबाईलला बंदी घालण्यात आलेली आहे, कारण मतदान केंद्रामध्ये मोबाईल आत घेऊन जाऊ शकत नाही असे नियम जे आहेत ते घालण्यात आलेले आहेत। खरं तर 3000 पेक्षा अधिक पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या सगळ्या परिसरामध्ये तैनात केलेला आहे आणि सकाळपासून शांततेत मतदानाची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पार पडताना आपल्याला दिसून येते। एकूणच पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचार झालेला होता आणि प्रचाराची सांगता झाल्यानंतर आज प्रत्यक्ष मतदान आहे ते ह्या ठिकाणी होताना पाहायला मिळते। सकाळपासून आत्तापर्यंत साधारणतः 14% वरती मतदान झाले असल्याचं जी प्राथमिक माहिती आहे ती निवडणूक विभागाने दिलेली आहे आणि साधारणतः संध्याकाळी 5:30 पर्यंत हे मतदानाची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू राहणार आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।